नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी ह्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही सावीला सांगत असते की जो स्टार आहे तो परत कधीच आपल्याला भेटणार नाही. तर सावी म्हणत असते की आई का, आणि तो असा कुठे गेलात की तो परत येऊ शकत नाही. सिंधू म्हणत असते की त्याची आणि आपली आता कधीच भेट होऊ शकत नाही. तर सावी लगेच गणपती बाप्पाजवळ येते, देवाला हात जोडते आणि एक गणपती बाप्पा काही कर, पण त्या स्टार जो कोणी आहे ना त्याला मी ओळखत नाही, पण आईची आमची आणि त्याची लवकरात लवकर भेट कर, कारण आई त्याच्यामुळे खूप सॅड आहे, ते मला बघवत नाही. त्यानंतर इकडे विनायकसुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत देवबाप्पाला प्रार्थना करत असतो की देवा काही कर, पण मला इथून जायचे नाही आणि मला माझ्या आईबाबांनाच भेटव, तू कोणता तरी चमत्कार कर. तेवढ्यात राघव तेथे येतो आणि राघव विनायकच्या डोळ्यातील पाणी बघतो आणि लगेच तो मागून येऊन विनायकचे डोळे झाकतो. विनायक म्हणजे हा सिंधूचा अंकुरच असतो आणि योगायोगे आता त्यांची भेटसुद्धा होणारच असते. तेव्हा राघव विनायकला विचारतो, बाळा मी तुला सकाळी सकाळी ह्या शाळेच्या कॅम्पमध्ये सोडून आलो होतो, मग तू इथे पळून का आलास? तर विनायक म्हणत असतो की मी जर कॅम्पमध्ये गेलो होतो आणि मला जायचे सुद्धा होते, पण आई बाबा जर मी तिकडे गेल्यानंतर इथे आले असते तर माझी त्यांची भेट कशी झाली असती? आईबाबांना शोधायचं होतं तर असं कोणी पळून येतं का? सर्वांना किती टेन्शन आले होते विनायक, आणि मी सुद्धा खूप घाबरलो होतो, असे राघव विनायकला म्हणत असतो. राघव पुढे विनायकला म्हणतो की तू या अनाथ आश्रमातील लोकांना एका बस ॲक्सिडेंटमध्ये सापडला आणि त्या बस ॲक्सिडेंटमध्ये एकच बाळ होतं, ते फक्त माझं बाळ. तर विनायकला हे सर्व खरे पडते आणि रिअली ते खरेच असते, पण योगायोगे नियतीने ते शेवटी हे सर्वांसमोर आणणारच असते. आणि माझं बाळ सुद्धा त्या बस ॲक्सिडेंटमध्ये असंच मी गमावलं होतं आणि माझं हरवलेलं बाळ विनायक तूच आहे, म्हणजे त्या बस ॲक्सिडेंटमध्ये फक्त तू एकटाच होता, मग तूच माझा मुलगा असणार की नाही? विनायक म्हणतो की खरंच का काका? आणि त्याच क्षणी इकडे सावी गणपती बाप्पा समोर असते आणि गणपती बाप्पाचे डोक्यावरचे फूल हे सावीला आशीर्वाद म्हणून खाली पडते. सिंधू हा सर्व चमत्कार बघते आणि सावीला प्रेमाने जवळ घेते. त्यानंतर इकडे राघव विनायकला म्हणत असतो की अरे ते मीच तुझा बाबा आहे, म्हणून राघव तो ॲक्सिडेंट जेव्हा झाला होता आणि त्याची बातमी न्यूजपेपरमध्ये जी होती तो तुकडा आणि तो सर्व वाचून विनायकला दाखवत असतो. राघव म्हणतो की विनायक ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नसला तर जाऊन दे, म्हणून राघव नाराज होऊन जायला निघतो. तेवढ्यात लगेच विनायक हा मागून बाबा असे राघवला आवाज देतो. तर बाबा हा शब्द ऐकताच राघवला खूप आनंद होतो. प्रेमाने तो विनायक जवळ येऊन त्या विनायकला म्हणतो की अजून एकदा म्हण की बाबा. तर विनायक बाबा बाबा करू लागतो. राघवला तितकाच आनंद होत असतो. त्यानंतर विनायक हा राघवला म्हणतो की बाबा मी माहिती आहे का देवाजवळ रोज प्रार्थना करायचो की मला माझे बाबा भेटून दे आणि ते बाबा तुमच्यासारखेच असून दे. तर देवाने माझी प्रार्थना ऐकली. आजसुद्धा मी देवाला माझे आईबाबाच मी त्याच्याजवळ मागितले होते आणि ते चक्क माझ्या तुमच्या स्वरूपात मला मिळाले, म्हणून विनायकसुद्धा खूप खुश असतो. राघव म्हणतो की बाळा आता आपण लवकरच आपल्या घरी जायचे आणि आता आपल्याला त्या अगोदर एक गोष्ट करायची, जेथून आपण पळून आलो त्या अगोदर आपल्याला तेथे जायचे, समजलं का राजे? तर विनायक खुश होतो आणि कॅम्पमधून आल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या घरी म्हणजे तुझ्या घरी जायचे. तर विनायक विचारतो की तेथे मधू काकू नक्की असतील ना? तर राघव म्हणतो की हो. त्यानंतर राघव विनायकला उचलून घेतो आणि तिकडे गाडीमध्ये घेऊन जातो. त्यानंतर जे अनाथ आश्रमाचे मॅनेजर असतात राघव त्यांच्याकडे येऊन सर्व डॉक्युमेंट्स देतो आणि काही अजून लागते का की फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतील तर ती सांगा. तर मॅनेजर साहेब सांगतात की तुमचे लग्न झाले का, कारण आपल्याला जर ॲडॉप्शनचे हे दत्तक घ्यायचे असेल तर सर्व हे फॉर्मॅलिटीज पूर्णच करावे लागतात. तर राघवला लगेच सिंधूची आठवण होते. राघव सांगतो की पण आता माझी बायको या जगामध्ये नाही. त्यानंतर जे हे अनाथ आश्रमाचे कमिटी मेंबर असतात ते येतात आणि ते सर्व राघवला म्हणत असतात की मी तुमची डॉक्युमेंटची सर्व फाईल चेक केली, सर्व व्यवस्थित आहे, पण सॉरी आम्हाला माफ करा, तुम्ही सिंगल फादर असल्यामुळे तुमचा हा जो काही डिसिजन आहे तो मान्य करू शकत नाही, कारण विनायकला अजून एक जोडपे हे दत्तक घेण्यासाठी तयार आहेत, कारण तुम्ही जर अविवाहित आहात आणि विवाहित जर असते म्हणजे जोडपे जर असते तर तुम्हाला विनायकला दत्तक घेता आले असते. राघव मात्र खूप नाराज होतो. राघव म्हणतो की मी सर्व अगोदर विनायकच्या ॲडॉप्शनसाठी रिप्लाय केला होता,
तर ते मेंबर सांगतात की त्यात काही फरक पडणार नाही, कारण आमचं कामच ते आहे की विनायकसाठी बेस्ट फॅमिली चूज करणं आणि त्याचे फ्युचर हे रिक्वायर करणं. पण आम्हाला माफ करा, कारण तुम्ही सिंगल फादर असल्यामुळे हे सर्व आमच्या कमिटीला मान्य होत नाही. राघव म्हणतो की आमची जॉईंट फॅमिली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की विनायक आमच्या घरी नक्की सुखात राहील, कारण तेथे त्याच्या प्रेम करणाऱ्या 3 आज्या, काका, काकू सर्वजण आहेत. फक्त तुम्ही हा डिसिजन बदला. तर जे मेंबर असतात कम्युनिटीचे ते सांगतात की आम्ही लहानपणापासून बघतो की विनायकचे तुम्ही सर्व केले आणि यापुढेही तुम्ही सर्व दखल घेतान, पण तुमची सिंगल ही फादर असल्यामुळे हे निर्णय मान्य होत नाही. राघव म्हणतो की प्लीज एकदा तुम्ही सर्व कमिटीने विचार करून हा निर्णय घ्या. तर ते कम्युनिटीचे मेंबर म्हणतात की हो, आम्ही एकदा पुन्हा विचार करतो आणि सर्वांनी मिळून हा निर्णय ठरवतो. त्यानंतर इकडे सावीच्या शाळेचे प्रिन्सिपल हे त्यांच्या मेंबरला सांगत असतात की सिंधू आणि त्यांची मुलगी येतच असेल. तेवढ्यात सिंधू आणि सावी प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये येतात आणि सावी लगेच प्रिन्सिपल सरांच्या पाया पडते. तर प्रिन्सिपल सरांना कौतुक वाटते आणि ते सिंधूला म्हणतात की डॉक्टर सिंधू, तुम्ही खरंच सावीवर खूप छान संस्कार केले, तुमचे कौतुक वाटते. तर सावी ही बाहेर निघून जाते. नंतर सिंधू ही तिचा प्लॅन प्रिन्सिपल सरांना सांगते. सर्व प्रिन्सिपल सर आणि खुश होतात आणि सिंधूला म्हणतात की डॉक्टर सिंधू, तुम्ही इतक्या मोठ्या आणि हुशार डॉक्टर आहात, शहरात तुम्हाला एक छान नोकरीसुद्धा कोणत्याही हॉस्पिटलला लागू शकते, मग तुम्ही ह्या एक छोट्याशा गावात का राहता? तर सिंधू म्हणते की समाधानासाठी. माणसाने समाधानी राहणे खूप कधीही चांगले. सिंधू म्हणते की शहरात सर्व सोयी आणि सर्व ही उपलब्धता असते, पण गावात कसल्या सोयी नसतात आणि एखाद्या पेशंटला अर्जंट डॉक्टरांची गरज असते, त्यामुळे त्याला त्या सोयी भेटत नाही. त्यामुळे मी हे ठरवले. तर दुसरा जो कोणी स्टाफ म्हणतं, एक प्रिन्सिपल सर आणि बाकीचे सर आणि मॅडम असतात, तर ते एकमेकात कुजबुजू लागतात आणि ते म्हणत असतात की डॉक्टर सिंधू ह्या चांगलं आणण्याचा इतका वावरतात, म्हणजे त्यांचा नवरा त्यांच्यासोबत नाही आणि तुम्ही कधी त्यांच्या नवऱ्याला बघितले का? तर सिंधू हे ऐकत असते. तर प्रिन्सिपल सर त्यांच्यावर चिडतात आणि तुमचं हे सिंधूबरोबर आमचं किती मस्त मीटिंग चालली आणि तुम्ही कुजबुज काय करतात? त्यांनी जे सांगितलं ते तुम्ही ऐकले का? तर ते स्टाफ हे हो बोलून बाहेर निघून जातात. तर प्रिन्सिपल्स हे सिंधूला म्हणतात की तुम्ही जे काही सांगितले तसं आपण इम्प्लिमेंट करू. तर सिंधू थँक्यू बोलून जायला निघते. त्यानंतर इकडे राघव घरी येतो. सर सर्वजण विचारू लागतात की राघव काय झाले? काकू म्हणत असते की आपण हे विनायकला दत्तक घेणार हे ते आश्रमातील मेंबर मान्यच म्हणजे हे नाकारूच शकत नाही, कारण राघव जरी मोहिमेवर गेला तरी आपण विनायकची काळजी घेणारे आहोत ना. त्यानंतर रत्नाकर विचारतो की अरे राघव काय झाले? राघव सांगतो की मी जेव्हा ते डॉक्युमेंट्स सबमिट केले, त्यांचं असं म्हणणं आहे की अजून एक सुद्धा फॅमिली आहे की त्यांनी विनायकला घेण्यासाठी प्रपोजल दिलेले आहे. मी त्यांना परत एकदा विचार करण्यासाठी सांगितले आणि ते आपल्याला नाही नाकारू शकत नाही, कारण विनायक आपल्याबरोबर राहायला तयार आहे. ते ऐकून मात्र सर्वजण आणखीनच खुश होतात. मधू म्हणत असतं की राघव, विनायक आपल्याच घरी येईल, नक्की तू इतका विचार करू नको. राघव म्हणत असतो की हो काकू, काकू जी म्हटली ना की विनायक आपल्याच घरात येईल तसेच होईल. आणि तो मधूला म्हणतो की मधू थँक्यू, कारण विनायक माझ्या आयुष्यात आणि आपल्या घरात येण्याचे सर्व श्रेय हे तुलाच जाते. मधू म्हणत असते की अरे त्यात आभार कसले, मी फक्त एक मैत्रीण म्हणून तुझी मदत केली. त्यानंतर विनायक हा सावीच्या स्कूलमध्ये कॅम्पसाठी गेलेला असतो. सावी आणि काही मैत्रिणी तेथे खेळत असतात आणि विनायक हा आपल्या मित्रांबरोबर खेळत असतो. तर ते मित्र त्याची विडवत असतात आणि विनायकला चालता येत नसते, म्हणून ते विनायकवर हसत असतात. तर लगेच विनायकला वाईट वाटते. तर विनायक त्या मित्रांना म्हणत असतो की ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासवच जिंकला ना. तर ते मित्र कासव म्हणून विनायकची चिडून त्याला ढकलून देतात. तर विनायक हा खाली पडल्यामुळे पायाला खूप त्रास होत असतो. तेवढ्यात सावी हे सर्व बघते आणि धावतच येते आणि त्या मित्रावरती ओरडते, कसे मित्र आहात रे तुम्ही, आणि तुमच्या मित्राला चालता येत नाही, त्याची मदत करायची सोडून तुम्ही त्याला चिडवता हसता. म्हणून सावी विनायकला हात देते आणि त्याला उठून उभे राहण्यास मदत करते. तर तो मुलगा विचारतो की तू कोण लागते ग त्याची? तर सावी म्हणते की फ्रेंड. तर
तो म्हणतो की थांब आता तुला दाखवतो. तर सावी त्याला एका बुक्कीत खाली पाडते. तर सर्वजण मुलं खूपच घाबरतात. माझी आई म्हणत असते की मुली ह्या मुलांपेक्षा स्ट्रॉंग असतात, तुला अजून माझ्याबरोबर फायटिंग खेळायची का. तो मुलगा खूपच घाबरतो आणि सर्वजण तिथून जायला निघतात. सर्व मुलेही पळून जातात. विनायक म्हणतो की खरंच तू किती स्ट्रॉंग आहे ग. तर सावी म्हणत असते की अरे स्ट्रॉंग नाही मी, तू सुद्धा स्ट्रॉंग असेल. तर विनायक म्हणतो की नाही, माझ्या पायांना खूप लहानपणापासून त्रास होतो, त्यामुळे मी पळू शकत नाही. तर सावी विचारते की असं कसं, म्हणजे तू नक्की लहानपणापासून काही प्रयत्न केलीच नाही का. तर विनायक आणि सावी एकमेकांचे खूप छान असे फ्रेंड बनतात. तर हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.